नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातनं पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची 5 कोटींना फसवणूक केली आहे। व्यवसायासाठी सल्ल्याचं निमित्त देत खरातनं जासूद यांना जाळ्यामध्ये अडकवलं। मरणाची भीती दाखवून खरातनं जासूद यांना लुबाडलं। त्यांना जासूद यांच्याकडून मर्सिडीजही उकळलेली होती। शिवाय पूजेसाठी माती स्पर्शाचं कारण देत खरात 21 देश फिरल्याची माहितीही समोर आलेली आहे। मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर तुम्हाला वाटायचं की ते असे सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्याकडे शक्ती असं वाटायचं? हो. कशामुळे वाटायचं पण तुम्हाला? हे सापामुळे अगोदर मला वाटलं की मी वर्षातनं एकच पूजा करतो। ती पूजा ही साक्षात आकाशातनं देव येतो आणि देवाच्या रूपामध्ये नागराज येतात। नागाची पूजा केली तर त्यातून तुम्हाला खूप मोठी प्रगती होईल आणि तुमच्या सगळ्या बिझनेसमधनं जे नुकसान झाले ते भरून निघाल आणि तुमच्याकडं करोडो रुपयाचे पैसे येतील, बिझनेस खूप भरभराट होईल। या आशेने मी खूप खूप खुश झालो आणि त्यांना म्हटलं की माझी पूजा करा। ते म्हटले त्या पूजासाठी पैसे लागतात। तर ते किती पैसे लागतात मी त्यांना विचारलं। ते म्हटले पूजेसाठी मला कमीत कमी एक पूजा करायला 2 ते 3 कोटी रुपये पाहिजे। पूजा केली, समजा पूजा केली, अंधार होता, पण ज्यावेळेस साप आला तर माझ्या पायामध्ये दोरा अडकला होता। तो दोरा तुटणार, खूप ट्राय केला तर दोरा तुटला नाही। खूप वेळानंतर मी दोरा तोडला। मग माझ्या लक्षात आलं की हा साप खरा नाही तर हा साप खोटा आहे आणि दोरा बांधून त्यांना ते ऑपरेट करत होते। खेळण्यातला साप होता? खेळण्यातला साप होता, प्लॅस्टिकचा साप होता। आणि नंतर मी त्याची खूप चौकशी केली तर तो प्लॅस्टिक साप, त्याला सापाचं हुबेहूब पुढे तोंड बसवलेलं आणि आतमध्ये ड्रोनची मोटर आणि रिमोटनी साप तो ऑपरेट करत होता। आणि म्हणून या बाबतीमध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी काल अधिवेशनामध्ये सांगितलं परवा की या संदर्भामध्ये सखोल चौकशी यासाठी नेमली गेलेली आहे आणि अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला त्याच्यामध्ये आता कसं त्याचा चार्जशीट होईल, तो कसा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील, त्याच्या प्रॉपर्ट्या सगळ्या अटॅच कशा केल्या जातील, कारण हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या मला तर वाटतं त्याच्या। तितक्या ठिकाणी जमिनी आहेत, इतक्या ठिकाणी प्रॉपर्ट्या आहेत, घरं आहेत।